मालेगावच्या इस्लाम पार्टीचं आज राज्यव्यापी संमेलन होतं आहे। राज्य परराज्यामधील पदाधिकारी हे मालेगावी संमेलनासाठी येणार आहेत। मालेगावमध्ये संमेलनाची जगत तयारी सुरू आहे। गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश, विदर्भातूनही पदाधिकारी मालेगावला येणार आहेत। इस्लाम पार्टीने मालेगाव महानगरपालिकेमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता इस्लाम पार्टी राज्यामध्ये आपला पाय रोवण्याच्या तयारीत असून त्यांचं पहिलं पाऊल आज पडतंय। मालेगावमध्ये राज्यव्यापी संमेलन पार पडत असून इस्लाम पार्टी राज्यात कशा पद्धतीने काम करू शकेल याचा विचारविनिमय यावेळी केला जाणार आहे। जिल्ह्यातील मालेगाव येथे आपण बघितलं मागील काही दिवसापूर्वी महानगरपालिकेची निवडणूक धडाक्यात पार पडली होती व इस्लाम पार्टीने त्यांच्या 35 सीटांवर विजय मिळालेला होता व आज माजी आमदार आसिफ शेख इस्लाम पार्टीचे नेते आहेत, त्यांनी राज्यभरातून सर्व प्रतिनिधी असतील किंवा मग नागरिक असतील त्यांना इथे बोलवून मोठी बैठक घेण्यात येणार आहे। राज्यभरातून नाही, सर्व बाहेरच्या देशातून किंवा मग बाहेरच्या राज्यातूनही उत्तर प्रदेश असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, इथूनही सर्व संपूर्ण प्रतिनिधी आहेत ते इथे येणार आहेत व इस्लाम पार्टी हा जो विषय आहे हा संपूर्ण राज्यभरात किंवा मग संपूर्ण राज्यात गाजला पाहिजे किंवा मग पायरोवणी झाली पाहिजे असं माजी आमदार आसिफ शेख यांचं म्हणणं आहे। व आता थोड्याच वेळात जे इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख येणार आहेत व ही जी बैठक आहे संपूर्ण राज्यभरातील ही इथं संपन्न होणार आहे। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव। मालेगावच्या महापौरांना शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली। शेवाळे परिवार, संगमेश्वर मित्र तसंच सर्वपक्षीय मित्र परिवारातर्फे ही प्रतिमा भेट दिली गेली। महापौर नसरीन बानो शेख आणि आसिफ शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला।